अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये चोरी झाल्यानंतर या प्रकरणाचा देशभर संताप व्यक्त केला जातो आहे। विशेषतः काँग्रेसच्या वतीने सत्ताधारी भाजप सरकारवर या चोरी प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि या चोरी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी काँग्रेसच्या वतीने देशभर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे। आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना शहरातील श्रीराम मंदिरामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वामध्ये भजन करून अनोख्या पद्धतीनं आंदोलनाची सुरुवात केली। यावेळी प्रभू रामचंद्रांकडे सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी अशी मागणी करण्यात आली आणि त्यानंतर श्रीराम मंदिर ते सदर बाजार पोलीस ठाणे इथपर्यंत पायी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आलं। मला असं वाटतं की आमचं आंदोलन आज जरा आगळं वेगळं होतं। आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या बडी सडकला जे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ दादांनी 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत रघुपती राघव राजाराम असा जो सत्याग्रह सुरू केला आणि त्या सत्याग्रहाची जी भूमिका आहे ती जालना जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात भजन, पूजन, कीर्तन हे करून प्रभू रामचंद्रालाच प्रार्थना केली की आम्हाला अशी शक्ती दे की ह्या लोकांचे विचार आहे की ज्यांना आता प्रभू रामचंद्राची सुद्धा भीती वाटू नाही लागली, त्यांच्या पेटीतलं दानसुद्धा सर्वसाधारण नागरिकाचं, गोरगरीब जनतेचे श्रद्धेपोटी जे पैसे, सोनं आणि चांदी त्या दानपेटीत आम्ही टाकलं होतं। या देशभरातल्या नागरिकांनी, हिंदू नागरिकांनी विशेषतः त्याच्यामध्ये टाकलं होतं। त्याच्यातून सुद्धा यांची हिंमत आता चोरी करण्यामध्ये बळावलेली आहे। ज्या वेळेला या ट्रस्टीची निर्मिती केली गेली, पंतप्रधान कार्यालयातून एक नाव निवडलं गेलं आणि त्यांची ट्रस्ट बनवली। RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्या ट्रस्टमध्ये घेतलं आणि आज योगीजी, मोदीजी त्यांच्या माणसाने केलेल्या चोऱ्या की ज्या हिंदू भक्तांनी, ज्या राम भक्तांनी अशा श्रद्धेने तिथं दान टाकलं होतं की या मंदिराच्या निर्मितीमध्ये माझंसुद्धा, माझ्यासारख्या एखाद्या गरीब माणसाचं सुद्धा 10 रुपयाचं का दान होत नाही, 100 रुपयाचं का दान होत नाही, काही अंशी चांदी किंवा सोनं का होत नाही, माझंसुद्धा सत्कर्मी लागावं या दृष्टीने ते दान दिलं होतं। दान देणाऱ्याची भावना अशी असते की सत्पात्री लागावं, परंतु ते दान देणाऱ्याची जेवढी मोठी लाईन अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये आजपर्यंत होती, जेव्हापासून आपण ज्या क्लिप व्हायरल झालेल्या पाहिल्या आणि चोरी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली तेव्हापासून दान देणाऱ्याची संख्यासुद्धा घटली। म्हणजे जिथे जी ट्रस्टी भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या लोकांना तिथं निवडलं होतं
तिथं जे लोक होते त्यांनी केलेली चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मात्र आता कोणी ट्रस्टी राजीनामा देतोय, कोणी काही करतोय. माझं म्हणणं आहे आतापर्यंत सरकारने चोरी केलेल्या लोकांना FIR दाखल करून जेलमध्ये का नाही टाकलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन सुरू केलं आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला विनंती करायला लागले की आमचं हे निवेदन आहे, आता त्या चोरांवर FIR दाखल करा.